अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सर्वांनाच आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आषाढी एकादशी म्हटलं की सर्वात प्रथम आठवते ती म्हणजे दिंडी आणि वारी, आणि त्या दिंडीत चालणारे वारकरी सांप्रदायिक देखील आठवतात। धोतर, सदरा लेंगा, डोक्यावर सुंदर गांधी टोपी, कपाळावर अष्टगंध आणि बुक्याचा टिळा, आणि त्याचबरोबर अगदी टाळ मृदुंगाच्या गजरात दंग होऊन मुखात विठू माऊलींचे ते गोड नाम घेत अगदी मैलोन मैल चालणारे हे वारकरी सांप्रदायिक आठवतात। नऊवारी साड्या परिधान केलेल्या आणि डोक्यावर तुळशी घेऊन चालणाऱ्या स्त्रिया देखील आठवतात, आणि हे सर्व आठवून मन अगदी भारावून जातं। त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरातील सावळे विठू माऊलींचे ते रूप आठवून मन त्यातच अगदी दंग होऊन जाते। आषाढी एकादशीला दिंडी किंवा वारी का करतात, या मागची जर सगळी कथा आणि सगळ्या याबद्दलच्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पंढरीची वारी करील जो कोणी, त्याच्या चक्रपाणी मागे पुढे। ज्येष्ठ महिना सुरू झाला की सर्वांनाच ओढ लागते ती म्हणजे आषाढी एकादशीची। दिवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ वारकऱ्यांना लागलेली असते। कधी एकदा पंढरपूरला जातो आणि त्या विठू माऊलींचे त्या पांडुरंगाचे दर्शन घेतो, ही भावना त्यांच्या मनात साथ घालत असते। सोलापूर जिल्ह्यात असणारे हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर, विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन। वारीचा हा पालखी सोहळा संत तुकाराम महाराजांच्या देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीपासून सुरू झाला, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर सर्व संतांच्या त्यांच्या गावातून या पालखी सोहळ्याचे आगमन होते आणि ते पंढरपुरात दाखल होतात। संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज अशा अनेक संतांच्या पालख्या जवळजवळ 20 ते 25 दिवसांचा प्रवास करून त्या पंढरपुरात विठू माऊलींचे दर्शन घेण्यासाठी दाखल होत असतात। आणि याच वेळेला त्यांच्या मुखात एकच नामगजर असतो, तो म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम पुंडलिक वरदे हारी विठ्ठल। एकादशीचे पण एकूण 2 प्रकार आहेत, ते आता बघूयात। एक स्मार्त एकादशी आणि एक भागवत एकादशी। आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला वारकरी पंढरपूरला जातात, विठू माऊलींचे दर्शन घेतात, चंद्रभागेत स्नान करतात। ही असते देवाची वारी म्हणजेच देवाची एकादशी। त्याचबरोबर दुसऱ्या एकादशीला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी स्थळाला जाऊन भेट देण्यात येते, त्यांचे दर्शन घेण्यात येते, आणि ही असते दुसरी वारी म्हणजेच संतांची वारी, संतांची एकादशी। आता या दर महिन्याच्या वाऱ्या करणं सर्वांनाच शक्य होणार नाही ना, म्हणूनच 4 अगदी विशेष वाऱ्या आहेत, आणि त्या म्हणजे चैत्रवारी, माघवारी, आषाढी वारी आणि कार्तिकी वारी। आणि हेही जर कोणाला शक्य नसेल तर म्हणून एक महत्वाची वारी असते, ती म्हणजेच आपली आषाढी एकादशीची वारी। या वारीला जवळपास लाखो माणसं पंढरपुरात विठू माऊलींचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात। वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपुराला जाण्यासाठी निघतात, आणि त्याच संतांबरोबर असंख्य भाविक सामील होतात आणि ते पंढरपूरला जातात। ती म्हणजे विशेष वारी आहे आषाढी एकादशीची वारी। जगण्याचा आणि सेवेचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर एक तरी वारी करावी असं म्हटलं जातं। एक तरी वारी आयुष्यात अनुभवावी। विशेषतः दिंडीत सगळेच जण एकमेकांना आदरार्थी माऊली माऊली असं म्हणत असतात। आता पाहूयात आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं का म्हटलं जातं। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी या नावाने ओळखलं जातं। तसंच या दिवसाला शयनी एकादशी, हरिशयनी एकादशी, पद्मा एकादशी, महा एकादशी, वैष्णवी एकादशी या नावाने देखील ओळखलं जातं। आषाढी एकादशीला देवशयनी म्हणून ओळखलं जाण्यामागे देखील कारण आहे, आणि ते म्हणजे देवशयनी या नावातील शयन म्हणजेच काय तर निद्रा, अर्थातच झोप।
अर्थात हा काळ देवांचा निद्रा काळ म्हणून ओळखला जातो. याची सुरुवात देवशयनी एकादशी पासून होते. देवशयनी आषाढी एकादशी पासून ते कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी पर्यंत म्हणजेच पुढील 4 महिने भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रेत राहतात. या 4 महिन्याच्या हरिशयनाच्या या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं आणि हिंदू धर्मात चातुर्मासला विशेष महत्व आहे. देवशयनी एकादशी नंतर सूर्य, चंद्र आणि निसर्गातील तेज तत्व 4 महिने कमी होतात आणि म्हणूनच या काळात देव निद्रेत जातात असं म्हटलं जातं. आता पाहूया रिंगण आणि त्यांचे प्रकार. रिंगणाचे पण 2 प्रकार असतात, एक उभं रिंगण आणि एक गोल रिंगण. घोडा देवांना नमस्कार करून परत आपल्या जागेवर जातो आणि त्यावेळी विशिष्ट पद्धतीचं भजन करण्याची पद्धत आहे. त्या रिंगणाची ठरलेली भजनं असतात. उभ्या रिंगणाला कोणतं भजन म्हणावं, कोणती आरती होणार आहे, का उडी होणार असं ते ठरलेलं असतं. 2 उभी रिंगणं होतात आणि बाकी गोल रिंगणं होतात. मध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ठेवलेली असते आणि बाजूने असे रांगेत सर्व बसलेले असतात. त्याच भजनाच्या प्रकाराला उडी रिंगण म्हणतात. ते मग झोपून भजन करतात, मग बसून भजन करतात. भजनाचा माहोल गगनाला भिडलेला असतो. साधारणपणे 10,000 टाळकरी एकाच वेळी टाळ वाजवत असतात. असा हा वारकऱ्यांचा मेळा काही विशिष्ट ठिकाणी मुक्काम करत असतो आणि मुक्काम करतच तो पुढे पुढे निघालेला असतो. जिथे जिथे त्यांचा मुक्काम असतो तिथे तिथे त्यांच्या भोजनाची, राहण्याची व्यवस्था त्या गावातील मंडळींनी केलेली असतेच. आता तर बरेचसे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा त्यांची वेगवेगळ्या गावांमध्ये पाण्याची, खाण्याची व्यवस्था करतच असतात. त्या सगळ्यांचा आनंद घेत विठुरायांच्या नामस्मरणात सगळे वारकरी पंढरपुरापर्यंत पोहोचतात आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करून घेतात. शेवटी जाता जाता असे म्हणावेसे वाटते, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी. संतसंग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. तुम्हा सर्वांनाच हा आषाढी एकादशी निमित्त केलेला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.